नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 न्यूज. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुला होणार असून इगतपुरी ते आमण हा 76 किलोमीटर टप्पा पूर्ण झाल्यानं मुंबई ते नागपूर हा प्रवास आता केवळ 8 तासांत शक्य होणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग 55,000 कोटी खर्चून तयार झाला असून 10 जिल्हे थेट तर 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले गेलेत. महामार्गावर 24 इंटरचेंज, औद्योगिक केंद्र व 18 टाउनशिप असून तो राज्याचा आर्थिक कॉरिडॉर ठरणार आहे. शालेय शिक्षणात हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. हिंदीची सक्ती पहिलीपासून कशासाठी असा सवाल त्यांनी केलाय. आम्ही प्रेमानं सगळं ऐकू आणि सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी याची अजून नीट स्पष्टता नाही. महायुतीचे नेते निवडणूक एकत्रित की स्वतंत्र लढवायच्या याचा निर्णय घेतील. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाची भूमिका जाहीर करतील असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सांगितले. मुंबईतील विलेपार्ले परिसरात 90 वर्ष जुने दिगंबर जैन मंदिर बीएमसीनं पाडल्याच्या विरोधात जैन समाजात तीव्र संताप पसरला असून या कारवाई विरोधात काल जैन समाजानं मूक मोर्चा काढला. विलेपार्ले स्टेशन पासून बीएमसीच्या पूर्व वॉर्ड पर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भाजपचे आमदार पराग अलवाणी, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि जैन मुनींनी या निषेधात भाग घेत आपल्या सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून विद्यापीठाच्या मुंबई इथल्या मुख्यालयात हा वर्धापन दिन संपन्न झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा अखेर सिडकोनं तयार केला असून हा आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सिडकोनं मूळ आराखड्यात काहीसा बदल करून ही मार्गिका आता 2 विमानतळाबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या अशा लोकमान्य टिळक टर्मिनसशी जोडण्याचा निर्णय घेतलाय. वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले असून वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून त्यासाठी प्रयत्न करावेत असे गणेश नाईक यांनी म्हटले. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजनेअंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील 16 वसाहतींना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा हा निधी मिळणार आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असल्याचं प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या डोंगरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या यशस्वी उपक्रमात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचं सांगत या महोत्सवाचे संकल्पक राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केलंय. आज डबल हेडर अर्थात 2 सामने होणार आहेत. डबल हेडर मधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आमने सामने असणार आहेत. श्रेयस अय्यर पंजाबचं तर रजत पाटीदार RCBचं नेतृत्व करणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.